धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत 16 सख्यांचा खेळण्यासाठी. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. पण खेळ सुरू करण्या अगोदर अर्थातच माहेर वाशिणी माहेरीत आल्यात म्हटल्यानंतर त्यांना माहेर बद्दल खूप काही बोलायचं असतं. चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. काही तुमचं नाव सांगा. माझं नाव वैभवी शुभम मोरे. आणि माहेर कुठलं? माहेर वाळूज. सासर? चिकलठाणा. अच्छा. काय माहेरच्या आठवणी सांगाल तुम्ही? काय असा एखादा किस्सा तुम्हाला आठवतो? मी खूप लहान होती तेव्हा माझे वडील एक्सपायर झाले. म्हणजे लहानपणी जो वडिलांचा सहवास होता तो आम्हाला अजिबात लाभला नाही आणि त्यामुळे आम्ही खूप खचून गेलो. पण एक मोठा माणूस आमच्या मागे उभं राहिला, ते म्हणजे माझे मामा आणि मामी. त्यांनी आईच्या पाठीवरनं हात फिरवला की तू घाबरू नकोस, प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत आहे. आणि त्यांचा आज इतका आशीर्वाद आमच्या मागे, मी आज आनंदात सुखात नांदू लागले आणि मला घर पण चांगलं मिळालं, सासू सासरे, माझे मिस्टर आणि देवाच्या कृपेने एक लहान मुलगी पण मला झाली, म्हणून मी खूप खुश आहे. व्हेरी गुड. काही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्ही बसू शकता. थँक्यू सर. ताई तुझं नाव सांग. माझं नाव रामेश्वरी कपिल ठाकरे. अच्छा. काय माहेरच्या आठवणी सांगाल तुम्ही? माझ्या मुलाच्या वेळेस मी 7व्या महिना होता, मला प्रेग्नेंट होते, त्यावेळेस माझा भाऊ एक्सपायर झाला. आज किती वर्ष झाली त्या घटनेला? 10 वर्ष झाले त्याला जाऊन. 10 वर्ष. माझी आई पूर्ण त्याच्यामुळे शुद्धीत नाहीये. म्हणजे 10 वर्ष झाली तरी सुद्धा हो, म्हणजे ती त्याच्यात ते धक्क्यात दुःख अजून पचवू शकले नाही. नाही, ती कोणाशीच बोलत नाही, काही नाही, तिची एकटीच राहते आणि त्याच्यामुळे माझं सगळं माहेरचं हे झालं, म्हणजे सगळं उद्ध्वस्तच झालंय, काहीच असं हे नाही. फक्तच माझे मिस्टर चांगले सपोर्ट करतायत, पण दुःख फक्त एवढंच आहे की भाऊ असला असता तर सर्व व्यवस्थित झालं असतं. बरोबर. काय भावाबद्दल एखादी आठवण तुला सांगावीशी वाटते? माझा भाऊ खूप मला सपोर्ट करायचा. आम्ही दोघं जण, म्हणजे माझी आई स्वयंपाकाची कामं करायची, आम्ही दोघं जणच राहायचो. भाऊ जास्त करून मामाकडे राहत होता आणि मी आईजवळ राहायचे असे जास्त. पण आला तो तर त्याच्यासोबत खेळायचे, असं धिंगा मस्ती खूप होती. आणि आमच्या दोघांचे वाढदिवस पण सोबतच असायचे. म्हणजे मी त्याच्यापेक्षा लहान आहे, पण मी त्याला म्हणायचे माझा वाढदिवस तुझ्यापेक्षा पहिले असायचा, असं बोलायचे त्याला. पण आज या माध्यमातून तू त्यावेळेला तुझ्या भावाला तू काही बोलू शकली नसशील किंवा काय, आज काय तुला सांगावं असं वाटतंय त्याला? कारण तो असेलच आणि तो सगळं बघत असणारच, तो आपल्या सोबतच असणारच आहे. काय त्याला सांगावं असं वाटतं या माध्यमातून? त्याला एकच सांगेल की तू काळजी नको करू, मी आई वडिलांची काळजी आणि तुझी साथ नेहमी राहो एवढंच मागे. नक्कीच ताई, तो सोबत आहे तुमच्या आणि तो बघतोय आणि तो नक्कीच आज खुश असेल तुझा संसार बघून. ताई छान वाटलं तुझ्याशी बोलून. त्या माहेरच्या आठवणींमध्ये गेल्यानंतर आज तुला सुद्धा मन मोकळ्यासारखं वाटतंय? हो, नक्की. म्हणजे एक मला माहेरच भेटलं. हो ना. हो. आणि आहे की हा भाऊ आहे की मग काय, त्या बात आहे. हे जे चेहऱ्याचा आनंद आणि जे हसणं ना ताई, हे असंच आयुष्यभर कायम. ओके ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकतेस. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळाला. काय म्हणते? एक मिनिटात मला काहीतरी सांगते. ती काय? हा बर हा अच्छा ही ताई. अच्छा ही ताई. ही. अरे बरोबर आहे. बघितलं आमचं नातं बघितलं किती घट्ट आहे बहीण भावाचं. हा, मग ती म्हणते ही ताई आजची हुकमाची राणी होणार आहे. नंतर म्हणते ही ताई तुला सांगतो या खुर्चीप्रमाणे ना
मला सुद्धा खूप उत्सुकता आहे की हुकमाची राणी कोण होणार आहे आजच्या भागाची. ती हुकमाची राणी होण्यासाठी आपल्याला पहिल्या खेळासाठी आपल्याला 16 ताया हव्या आहेत. आता ह्या 16 ताया निवडायच्या कशा निवडायच्या सांगा बरं. लकी ड्रॉ मधून ना. हा बरोबर आहे. आता माहिती झालेली आहे त्यांना लकी ड्रॉ मधून. या बॉक्स मध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. त्या बाबत कोणीतरी हात वरती करा, उभं राहायचंय. त्या बाबत त्या गेलेल्या आहेत. हो. 16 सख्यांचा 16 सख्यांचा 16 सख्यांचा 16 सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 16 ताया सहभागी झाल्या आहेत आपल्या या पहिल्या खेळामध्ये. क्या बात आहे. सगळे अगदी जे काय ओ हो ताई. व्हेरी गुड. वा वा मस्त. अरे बापरे. अरे अरे हे कुठलं इथं फुल लावलंय. लिलीचं. हो. क्या बात. भाऊजींनी दिले. नाही मग मीच तोडलंय. भाऊजींनी काय घेतलं याच्यामध्ये. याच्यामध्ये पूर्णच भाऊजीने घेतलंय. पूर्णच मी सुद्धा भाऊजीचीच आहे. अर्थात तुम्ही भाऊजींचीच हो. असणार आहे. मग काय. मग आता काय सगळंच भाऊजीच देणार ना. बरोबर. हो हो हो. ह्या सगळ्या तयार माहेरी आलेल्या आणि माहेरी आल्यानंतर सगळ्या अगदी छान मस्तपैकी सुटले आहेत अगदी है ना. आज सगळ्यांच्या आतमध्ये एक लहान मूल दडलेलं ते की बाहेर येते. अगदी खरं सांगा प्रामाणिकपणे. हो की नाही. बालपणात गेल्यासारखं वाटतंय की नाही. क्या बात आहे. व्हेरी गुड. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. पण त्यासाठी या 16 तायांचे आपण 8-8 मध्ये असे 2 भाग करणार आहोत आणि आपला पहिला खेळ आपण घेणार आहोत. तर त्यासाठी मी आधी पहिल्या 8 तायांना विनंती करतो की त्यांनी इथे थांबायचे. बाकीच्या 8 तायांनी जरा समोर जाऊन बसायचे. चला तर सुरू करूया. त्यासाठी सगळ्या जणी मळ्यात उभ्या आहेत आणि आता आपल्या तळ्यात उडी मारायचे. रेडी. मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. अरे यार फुल पडलं. एवढे लिली बिलीचं फुल घालून आली होती. ते तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं होतं. मला दाखव. एकदा जोरदार टाळ्या. ताई बाद झालेली आहे. व्हेरी गुड. तळ्यात मळ्यात मळ्यात. हा हा. तळ्यात. शब्बाश. मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई बाद झालेली आहे. ताई तू बसू शकतेस रे. रेडी. मळ्यात. कधी उडी मारणार उद्या. तळ्यात मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. हा शब्बाश. व्हेरी गुड. काही बाद झालेली आहे. ताई तू पुढे बसू शकते. व्हेरी गुड व्हेरी गुड. या. आणि या पहिल्या भागातल्या 5 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि मी पुढच्या 8 तायांना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय. या. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. ताई बाद झालेली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. तळ्यात मळ्यात तळ्यात
मळ्यात मळ्यात हा. अरे ही ताई बाद झालेली आहे. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात शब्बास, शब्बास. जोरदार टाळ्या. ताई बाद झालेली आहे. खूप खूप अभिनंदन. ताई तू समोर बसू शकते. आपला जो पहिला खेळ होता तळ्यात मळ्यात, या खेळातून या 10 तया गेलेल्या आहेत. आपल्या पुढच्या फेरीकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण यातलीच होणार आहे एक हुकुमाची राणी. ओहो. आणि या 10 तया आलेल्या आहेत आपल्या या दुसऱ्या फेरीतल्या खेळाकडे, आणि या खेळाचं नाव आहे, आता तुम्ही म्हणाल आंधळी कोशिंबीर खेळाचं नाव आहे आणि हे काही ते सगळे फुगे बिगे मांडलेत. पण आता गंमत अशी आहे की हे फुगे फोडायचे. जी ताई फुगा फोडेल तिने तिथेच थांबायचे. म्हणजे अशा 5 तया ते फुगे फोडतील, बरोबर. मग ह्या 5 तया जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीकडे. ठीक आहे. पण हे फुगे फोडत असताना आता इथे खरं तर मजा आहे की हे फुगे फोडत असताना इथे प्रत्येक ताईच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाणार आहे, आणि फुगे फोडायच्या आधी एक संगीत वाजवलं जाणार आहे. त्या संगीतावरती ह्या सगळ्या ताईंनी नाचायचंय. आणि जेव्हा तिथे संगीत मी म्हणेल की संगीत थांबवा, संगीत थांबल्यानंतर सगळ्या तायांनी जायचंय ते फुगे फोडायला. कुठल्या 5 ताई आहेत ज्या फुगे फोडणार आहेत त्या आपण बघणार आहोत, आणि ज्या 5 ताई हे 5 फुगे फोडतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीकडे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण या खेळाला सुरुवात करूया. पण त्याआधी इथे या तायांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाणार आहे. म्युझिकली गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय, नाचायचंय, नाचायचंय. हा व्हेरी गुड. थांबलेला म्युझिक. हा लवकर. शाबास. हा शाबास. हा शाबास. तिथे थांबा, तिथे थांबा. हा, इथे थांबा. पट्टी करा, पट्टी करा. हा इथे थांबा, इथे थांबा. हा शाबास. 3 झालेले, 3 झालेले आहेत. हाय हाय हाय. हाय इकडे पाच. हा शाबास, इथे थांबा. शाबास आहे, थांबा. हा हा थांबा, थांबा. हा व्हेरी गुड. हा 5 जण ज्यांनी फुगे फोडले त्यांनी खाली बसा. आम्ही कोशिंबीर या खेळातून ह्या 5 तया आलेल्या आहेत आपल्या ह्या पुढच्या फेरीमध्ये, आणि ह्या फेरीतला खेळ आहे हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे. त्या डिशमध्ये पीठ आहे, त्या पिठामध्ये एक नाणं आहे. खेळ सुरू झाल्यानंतर ताईंनी कुंकर मारत मारत त्या पिठातून ते नाणं शोधायचं आहे, आणि ते तोंडात घेऊन ही जी समोरची जी सफेद लाईन आहे ती लाईन पार करायची आहे. पहिल्या 2 ताया ही सफेद लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या फेरीमध्ये, आणि त्या 2 तायांमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. तुमची वेळ सुरू होते. 1. अरे एकच म्हणाले मी, अजून 2 आहेत, 3 आहेत. हा 1. आधी सगळ्यांनी वरती सरळ उभं राहा, सरळ उभं राहा. हा 1 2 1 2 3. साईडला. हा हा जोरात सुंदर. हा
शाबाश हा जोरात सुंदर हा जोरात हा व्हेरी गुड हा हा इकडनं हा परत तिकडनं बरं इकडनं हा या लवकर हा जर धावत हा शाबाश आणि तुम्ही बघतायत की या खेळामधून 2 ताया विजेत्या झालेल्या आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्या ताया आहे ही ताई आणि ही ताई ज्या गेल्यात आपल्या शेवटच्या फेरीमध्ये. पण तुम्ही बघताय चेहरे बघा सगळ्यांचे. ही ताई अरे हो क्या बात आहे. ताई कुठल्या ब्युटी पार्लर मधला हा मेकअप आहे? तुमच्याच ब्युटी पार्लर. क्या बात आहे. ताई किती सुंदर दिसतेस माहितीये का तू. खरं तर आज भाऊजी ते असायला पाहिजे होते. फर्स्ट टाइम असं मेकअप झालंय. फर्स्ट टाइम असा मेकअप झालाय. पण कसं वाटते ते खेळ खेळून? हो छान वाटतंय. छान वाटते. हा तुम्हाला कसं वाटते? छान वाटतंय. छान वाटते. हो, पिठाची चव कळली आज. पोळीची कळली आज पिठाची कळली. पिठाची चव कळली. एवढ्या वर्षानंतर त्यात कसं लागतंय. क्या बात आहे. आणि हे जे काय मोहक दृश्य आहे, हे जे काय अलोभनीय दृश्य आहे, हा या दृश्याबरोबरच आपण जाऊयात आपल्या पुढच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा दोन्ही ताईंचं मी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो, कारण तुम्ही दोघी जणी गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या फेरीमध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि सुंदर प्रेमाची या खेळामधून ह्या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या ह्या शेवटच्या फेरीमध्ये. आणि हा खेळ असा आहे, हा सुद्धा खेळ आपण बालपणात खेळलेलो आहोत. पण आता इथे जरा मर्यादा अशी आहे की तुम्ही ह्या 2 ताया रिंगणामध्ये उभ्या आहेत. रस्सी खेचत असताना त्या रिंगणाला पाय टच नाही झाला पाहिजे, स्पर्श नाही झाला पाहिजे, किंवा ती रिंग तुटली नाही पाहिजे. आणि रिंगणातून जरा जरी तुम्ही बाहेर आलात तरी तुम्ही बाद. ओके ठीक आहे. तुम्ही दोघे जण तयार आहेत. बघूया कोणामध्ये किती दम आहे, किती ताकद आहे. हा व्हेरी गुड. चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी वेळ सुरू होते ताईंची. थांबा सुरुवातच केली रे. वेळ सुरू होते. 1 2 3 हा पाय टच झाला पाहिजे. पाय टच झाला पाहिजे. व्हेरी गुड. हा लवकर. काहीतरी वापरू शकता एखादी. हा ये पाच आणि या खेळातून बाद झालेली आहे ही ताई. क्या बात आहे. कसं वाटतंय ताई? मला चुकीचं वाटतं, कारण की मला असं वाटतं मी विनर आहे. मी पण तुम्ही तर 5 झाल्यात. रिंगणाच्या बाहेर गेलात तुम्ही. मी ओढल्याच्या नंतर पडले त्याला. कोणाला ओढल्याच्या नंतर? ताईला ओढल्याच्या नाही, नंतर. पण तुम्ही बाहेर गेलात ना ताई. तुम्ही बाहेर गेलेल्या आहेत. बाद झालेल्या आहेत या ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कसं वाटतंय आता? धक्का बसल्यासारखं वाटतं. धक्का बसल्यासारखं वाटतंय ते सर. का आधी तिला ओढलं होतं ना. आधी तिला मी ओढलं, मग नंतर बाहेर गेली. किती चाललं होतं. चेहरा जो काय पडला होता, है की नाही. पण भाऊ असतो त्याच्यासाठी ना थोडी जरा ताईची मस्करी पण करायला पाहिजे ना, है की नाही. त्या बात एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे, कारण ही आहे आजच्या भागाची हुकमाची राणी आणि उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. ताई कसं वाटतंय? छान वाटतंय. छान खूप वाटतंय. एन्जॉय केलं. खूप एन्जॉय हो केलं. खेळ खेळून कसं वाटतं? हो खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. मी यायचं ठरवलं नव्हतं, पण अचानक ऑन दी स्पॉट मी इथं आले. ऑन द स्पॉट आलेली आहे. आणि कप मिळालेला आहे. हो. ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. हो, भाऊजींना नक्की. द्यायची आहे. हो. आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप. मी नाही काय बोललेलं आहे. क्या बात आहे ताई. खूप खूप अभिनंदन तुझं. तू बसू शकते. ताई कसं
कसं वाटते? छान वाटतं सर, कारण की मी नाही का 2 वर्षाचं बाळ सोडून आली माझ्या ताईंकडे, त्याच्यामुळे मला आनंद वाटतो की मी आली, तर त्याच्यामुळे मला खूप आणखीन जास्तही वाटतंय. पण ताई एक विचारू का, म्हणजे एरवी सुद्धा जेव्हा तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या सासरी पार पडत असतात तेव्हा असं वाटत असतं ना की एक स्वतःसाठी हक्काची एक वेळ मिळायला पाहिजे, हो, मिळायला की पाहिजे, तिथे की आपल्याला एक छान आनंद उपभोगता येईल, पुन्हा बालपणात जातील असं वाटतं की मी ऐन वेळेवरती माझं कॅन्सल झालं सर, पण डबल मी विचार केला की जावं म्हणून सनी, आणि आता इथं आनंद वाटतोय कारण की विनर बनल्यामुळे. बघा, संधी दार ठोठवत असते, त्या संधीचा फायदा घेतात आणि आज तुम्ही झालेल्या हुकमाची राणी, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बघणार आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या.